आपली पण कसोटी 24 तारखेपर्यंत सरकारने आरक्षण जर नाही जाहीर केलं तर आंदोलन शांततेत करायचं. पण सरकारनं असं आंदोलन पुन्हा पाहिलं नसेल, जशी की आपली 14 तारखेची सभा त्यांनी कधी बघितलीच नव्हती. हे शांततेचं सरकारला केलं नाही पाहिजे. आरक्षण तर त्यांनी दिलंच पाहिजे. या ताकदीनं आपली सुद्धा कसोटी आपण सुद्धा आता तयारीला लागलोय. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गाफील राहणार नाहीत आपण. कारण एवढी संधी मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळवून देण्याची. आपलं तर आयुष्य गेलं, परंतु आपल्या लेकरांचं सुद्धा आयुष्य आता बर्बाद नाही झालं पाहिजे. यासाठी इथं तुमचा माझा प्रश्न नाही, घराघरातल्या मराठ्यांच्या स्वार्थाचा प्रश्न आहे. इथं एकाच्या स्वार्थाचा असता नसते आले तरी चाललं असतं, परंतु घराघरातल्या मराठ्यांच्या स्वार्थाचा प्रश्न आहे. त्यामुळे सगळेजण ताकदीनं तयारी करा. पुढच्या आंदोलनाची दिशा 22 तारखेला पूर्ण महाराष्ट्राला पण सांगणार आहे. फक्त गाव ना गाव एक करा. घराघरातल्या लोकांना सांगा आरक्षण कशामुळे पाहिजे आणि एकजूट कशामुळे करायची, आणि कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही आणि आत्महत्या करायचं नाही. हे घराघरात जाऊन सांगा. 22 तारखेला पुढची दिशा महाराष्ट्राला मिळणार. मात्र तुम्हाला एक शब्द देतो, आरक्षण घेतल्याशिवाय मीही हटणार नाही, मराठ्यांनी सुद्धा हटायचा नाही. शब्द